मित्रांनो, स्वाध्याय 1.1 मध्ये आता आपण व्यवहारिक उदाहरणाचा अभ्यास करू। तर पहिलं उदाहरण आहे, एक मिठाईवाला પાસે 420 નંગ કાજુ બરફી અને 130 નંગ બદામ બરફી છે। તે એવી રીતે આ બરફીઓને થપ્પી સ્વરૂપે ગોઠવવા માંગે છે કે દરેક થપ્પીમાં સમાન સંખ્યા હોય અને તે તાસકમાં ઓછામાં ઓછી જગ્યા રોકી। આ હેતુ માટે દરેક થપ્પીમાં કેટલી સંખ્યામાં બરફી રાખવી જોઈએ। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकता की 420 नंग काजू बर्फी आणि 130 नंग काय बदाम बर्फी। तर युक्लिडच्या भाग प्रवृत्तीप्रमाणे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण 420 आणि 130 ची मसावी घेऊ। मसावीच का? कारण की तुम्ही पाहू शकता तर थप्पी जर वाढवणार आपण तेव्हा जागा कमी घेणार। जर आपण थप्पे जास्त करून दिल्या तर मग जास्त जागा लागेल। इथे सांगितलंय का कमीत कमी जागामध्ये आपल्याला त्या बर्फ्या रचायच्या आहेत। तर इथे देऊ आपण 420 आणि 130 ची मसावी। कोणत्या पद्धतीने मित्रांनो? तर युक्लिडची भाग प्रविधी। तर 420 आणि 130 च्या मसाव्यामध्ये आपण पाहू शकतो 420 आणि 130 मध्ये 420 ही मोठी संख्या आहे। तर 420 ला आपण 130 ने भाग देऊ गुणाकार, कारण की 420 ला 130 ने आपण भागाकार करू। बघा मित्रांनो, 420 ने 130 13 चा पाडा बोलू आपण 42 च्या जवळ। तर 13 1 13 26 33 39 43 52 वाढून जाणार मित्रांनो। तर 3 पर्यंत बोलू तर 13 गुणिले 3 तर किती ना 33 39 शून्याच्या शून्य वजाबाकी करू मित्रांनो। तर बघा शून्य मधून शून्य गेला शून्य, 2 मधून 9 नाही जात तर आजचा घेतला 12, 9 12 मधून 9 काढू आपण तर उरणार 3 आणि ते राहिले 3, 3 मधून 3 गेला शून्य 30। इथे लिहू शकतो आपण 130 गुणिले 3 प्लस किती शेष उरला 30 बरोबर। आता आपण 130 ला 30 ने भाग देऊ। 130 बरोबर 30 गुणिले मित्रांनो कोणती संख्याला 30 130 ला 130 ला 30 ने तर 3 च्या पाडामध्ये 13 तर 3 चौक 12 3 5 15 वाढवणार ना। तर 3 चौक 12 समजा किती उरले 130 मध्ये 130 केले तर 10 गुणिले हे शेष। तर 30 गुणिले 4 प्लस शेष किती होणार मित्रांनो 10। तर आता आपण 30 ला 10 ने भाग देऊ। 30 बरोबर 10 गुणिले तर आपल्याला माहिती आहे ना 10 च्या पाडामध्ये 30 केव्हा येतो तर 3 पर्यंत गुणिले 10 अधिक 30 किती शेष होणार मित्रांनो 0। तर आपण युक्लिडच्या भाग प्रविधी शिकलेले आहेत का? शून्य अंतिम शून्य तर शेष शून्याच्या वरची संख्या त्याला म्हणतात तर 10। तर इथे आपण लिहू शकता 420 आणि 130 ची मसावी किती आहे 10। तर आपण व्यवहारिक उदाहरणाचे उत्तर लिहू शकणार का 420 नंग काजू बर्फी आणि 130 नंग बदाम बर्फीला आपण जर 10 च्या ढीग मध्ये रचू तर ती कमीत कमी जागा तासात मध्ये घेणार मित्रांनो। आपण पहिलं उदाहरण पाहिलं तुम्ही का बर्फीचं। आता दुसरं उदाहरण पाहू। दुसऱ्या उदाहरणामध्ये એક લશ્કરનું 616 સભ્યોનું જૂથ લશ્કરના બેન્ડના 32 સભ્યોની પાછળ કૂચ કરી રહ્યું છે। બંને જૂથ સમાન સંખ્યાના સ્તંભમાં કૂચ કરી રહ્યા છે। તે જે સ્તંભમાં કૂચ કરી રહ્યા છે તેવા કોઈપણ સ્તંભમાં મહત્તમ કેટલા સભ્યો હશે? मित्रांनो, उदाहरणामध्ये समजावं लागेल। इथे काय आहे 2 प्रकारचे समूह आहेत, एक बँडवाल्यांचे आणि एक सैनिकांचे।
बँडचे 32 लोक असे रांगेत उभे आहेत समजा आणि त्यांच्या मागे सैनिकांचे 616 लोक असे रांगेत उभे आहेत. तर आपल्याला एक रांगेमध्ये जास्तीत जास्त किती लोक येतील, किती सैनिक येतील ते शोधायचे. म्हणजे आपल्याला मसावी शोधायची. कोणाची? तर 616 आणि त्या 32 सभ्यांची. तर आपण युक्लिडचा वापर करू. 616 आणि 32 ची मसावी. आणि 32 मध्ये आपल्याला माहिती 616 मोठी संख्या आहे. तर 616 आपल्याला 32 ने भाग द्यावा लागेल. 32. तर मित्रांनो गुणिले आणि प्लस आपल्याला हे दोन उत्तर मिळवायचे. तर 616 ला भाग देऊ आपण एक साइडला. 616 भागिले 32. आधी आपण दोन संख्या घेऊ. 32 एक 32 32 दोन्ही मित्रांनो 64 होणार. म्हणजे 61 पेक्षा 64 जास्त आहे. तर 32 एक 32. वजाबाकी करताना आपल्याला कळेल की 11 मधून 2 गेले तर किती होणार मित्रांनो? सांगा बरं. ओके. तर 11 मधून 2 गेले तर 9 आणि 6 मधून इकडे गेला तर ना ते इकडे राहिले 5. 5 मधून गेले तर 5 मधून 3 गेले तर 2. 29 6 ला काढतो तर आपल्याला भाग करता येईल असेल मित्रांनो. 32. आता आपण 32 च्या पाढा 296 पर्यंत. तर मित्रांनो जर आपण 32 च्या पाढा 10 पर्यंत बोलले तर 320 होणार. तर वाढून जाणार. तर आपण कमी करू तर 9 पर्यंत. 32 गुणिले 9 9 दुने 18 8 8 4 आहे 9 + 27 आणि 28. पाहू शकता मित्रांनो 288. तर 32 288 कमी आहे ना. तर 32 9 288 वजाबाकी करू. 88 89 90 2 आणि ते 6 96 बरोबर. म्हणजे किती उरले? 8. अगदी बरोबर. तर आपल्याला 8 स्पेस मिळेल. तर 32 गुणिले किती येणार हे पहा 19. 32 गुणिले 19 अधिक शेष 8. आपल्याला आता पुढची रीत कळून गेली असेल. 32 आणि 8. तर आपण 32 ला पुढे ठेवू. कितीने भाग देणार? 8. तर 8 च्या पाढ्यामध्ये 32 आपल्याला समजून गेलं असेल. 8 चोक 32 प्लस किती होणार मग? 32 मधून 32 गेले तर 0. पहा मित्रांनो अंतिम शून्य तर शेष म्हणजे शून्याच्या वरती अंतिम शून्याचा शेष 8 आहे. तर इथे लिहू शकतो आपण 616 आणि 32 च्या मसावी किती मित्रांनो? 8. बरोबर. तर आपण लिहू शकतो तिथे का त्याच शेवटी उत्तर लिहिताना लक्षात ठेवायचे आपल्याला एक उत्तर व्यवस्थित द्यावं लागेल म्हणून करून. तर त्या स्तंभामध्ये महत्तम संख्या 8 असेल. मित्रांनो आपण पुढच्या उदाहरण पाहू. तर उदाहरण मध्ये दिलेले आहे की दर्शाओ कि कोई पण अयुग्म धन पूर्णांक संख्या कोईक पूर्णांक q માટે 6q + 1 અથવા 6q + 3 અથવા 6q + 5 પ્રકારની હોઈ શકે. उदाहरण बरोबर वाचून घ्या मित्रांनो. वाचल्यानंतर आपल्याला कळेल की अयुग्म धन पूर्णांक. मित्रांनो अयुग्म म्हणजे विषम संख्या. तर विषम संख्या आपल्याला माहिती 1 3 5 असे विषम संख्या असतात. तर इथे आपल्याला पर्टिक्युलर विषम संख्या एबीसीडी मधून कोणती पण एक घेऊ. समजा विषम धन पूर्णांक म्हणून आपण एक घेतला. युक्लिडचं सूत्र काय मित्रांनो? बरोबर युक्लिडची भाग प्रविधीचे सूत्र त्याच्यामध्ये दिलेले a बरोबर bq + r. बरोबर ना मित्रांनो? a बरोबर bq + r. इथे आपण a तर युग्म अयुग्म संख्या म्हणजे विषम संख्या घेतलेली आहे.
इथे पाहू शकता तुम्ही बी, इथे आपल्याला बी देऊन दिलेला आहे काय 6. तर इथे आपण शेष लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपण ज्या संख्येने भाग देतो ना तर त्याच्यापेक्षा कमी शेष येण्याची शक्यता असते. म्हणून r बरोबर काय ना, तर r बरोबर कधी पण शेष शून्य, म्हणजे शून्यापेक्षा शून्य पण येऊ शकते शेष, नाही तर त्याच्यापेक्षा मोठी शेष येऊ शकते. तर शून्य ग्रेटर दॅन इक्वल टू r और लेस दॅन 6 हे साधे मित्रांनो. म्हणून तर या सूत्राप्रमाणे आपल्याला शेष काय काय मिळणार, तर r बरोबर शून्य मिळू शकणार 1 2 3 4 आणि 5 एवढे शेष मिळू शकतील. तर सोपं आहे मित्रांनो. आता आपण लिहू शकता, तर a बरोबर सूत्राप्रमाणे b च्या जागा 6 लिहू, तर 6 प्लस पहिला शेष आहे 0. 0 शेष जर आले तर मित्रांनो आपलं उत्तर 10 मिळेल, म्हणजे 6 मिळेल. दुसरं a बरोबर 6 प्लस 0 बदलून टाका, आता शेष काय आहे 1, इथे लिहू 1. पुढे लिहू शकता त्याप्रमाणे a बरोबर 6 प्लस 2, a बरोबर 6 प्लस 3, a बरोबर 6 प्लस 4 आणि a बरोबर 6 प्लस 5. फक्त शेष बदलायचे मित्रांनो या उदाहरणामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता 6 प्लस 1 दिलेले, नंतर a बरोबर 6 प्लस 3 आणि शेवट a बरोबर 6 प्लस 5. अशा प्रकारे आपल्याला लिहू शकतो आपण. तर कोणती आपण अयुग्म धनपूर्णांक म्हणजे विषम धनपूर्णांक जर घेतला दाखवले, म्हणून a बरोबर 6 प्लस 1, a बरोबर 6 प्लस 3 आणि a बरोबर 6 प्लस 5 असे आपल्याला संख्या मिळू शकतात. पुढचे उदाहरण मित्रांनो, तर पुढचे उदाहरण या प्रकारचे आहे. યુક્લિડની ભાગ પ્રવિધિનો ઉપયોગ કરી દર્શાવો કે કોઈ પણ ધન પૂર્ણાંકનો વર્ગ કોઈ પૂર્ણાંક m માટે 3m અથવા 3m + 1 स्वरूपात હોય. तर उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, की धन पूर्णांक विचारलेला आहे, तर आपण धन पूर्णांक म्हणून पर्टिक्युलर कोणताही चल घेऊ शकता. समजा धन पूर्णांक म्हणून आपण x घेऊ आणि ते m च्या जागेवर आपण q वगैरे संख्या घेऊ. तर x च्या किमती बनतील 3q, किंवा मग दुसरी किंमत बनणार 3q प्लस 1, 3q प्लस 2. आता यांना सांगितलं का वर्ग, बघा धन पूर्णांक वर्ग कोई पूर्णांक m માટે तो वर्ग लावायचा आहे दोन्हीकडे. तर समजा आपण घेतला x आणि त्याच्यासोबत घेतली 3q, तर दोन्हीकडे वर्ग लावू आपण. x चा वर्ग इकडे पण 3q चा वर्ग, म्हणून x चा वर्ग जसा तसा इथे 3 चा वर्ग होणार, 3 3 9 आणि q चा वर्ग. परत मित्रांनो x चा वर्ग बरोबर 9q चा वर्ग म्हणून 3 कॉमन काढू, तर काय होणार 3q चा वर्ग. म्हणून x चा वर्ग बरोबर 3, इथे 3q चा वर्ग, 3q चा वर्ग बरोबर आपण m ठेवू. तर आपल्याला लगेच मिळेल याच्या जागा ते m ठेवला तर 3m. तर आपण पहिलं उदाहरण झालं. दुसरा भाग पाहू. दुसऱ्या भागामध्ये सांगितले x बरोबर काय घ्यायचं, तर 3q प्लस 1, तर 3q प्लस 1 इथे आपण वर्ग लावू दोन्ही बाजूला. तो वर्ग लावण्याचे ते लक्षात ठेवा मित्रांनो, a प्लस b स्वरूपे a प्लस b कंसाचा वर्ग, याच्या सूत्र आपल्याला यायला पाहिजे a चा वर्ग प्लस 2ab प्लस b चा वर्ग, म्हणजे प्रथम पदाचा वर्ग. म्हणून x चा वर्ग बरोबर 3q चा वर्ग, तर 3 त्रिक 9q चा वर्ग प्लस 2 गुणिले प्रथम पद आणि दुसरे पद, म्हणजे 3 दुणे 6 1 6, तर 6q प्लस 1 चा वर्ग 1. म्हणून x चा वर्ग बरोबर याच्यामध्ये आपण या दोन पदांमधून कॉमन काढू,
तर काय कॉमन देणार मित्रांनो 3 3 दुने 7 3 त्रिक 9 3 आणि समजा 3 क्यूब कॉमन काढला तर काय होणार मग आता 3 क्यूब प्लस 7 प्लस 1 बरोबर मित्रांनो. आता आपण 3 क्यूब प्लस 6 म्हणजे त्याच्यावरती m घेऊ तर 3 क्यूब प्लस 6 बरोबर m ठेवल्यास सॉरी मित्रांनो ते आपल्याला फक्त 3 कॉमन काढायचे आहे तर म्हणून x चा वर्ग बरोबर 3 याच्यावरती m आला 3m प्लस 1 x चा वर्ग बरोबर 3m प्लस 1 अशाच प्रमाणे तुम्ही 3 क्यूब प्लस 2 त्याला वर्ग लावून पण करू शकता.